जे झालं ते खूप वाईट झालं आहे. कोणी अडकवलं तिला? हे सगळं मालविकाताईंनी केलं. काय? आणि त्याआधी नलू मावशीला या सगळ्यात तिनेच अडकवलं. तू एक काम कर ना, घे नलू मावशीशी बोल. नलू मावशी, हे घे, आईला तुझ्याशी बोलायचंय. शकू. हॅलो हॅलो शकू, कशीस? मला नाही माहित, मला काहीच कळलं नाही शकू. मालविका त्या दिवशी मला तिच्या खोलीत बोलवलं घाईघाईत. 8 लाख रुपये आजच्या दिवस, ही कॅश तू तुझ्याकडे ठेवशील. पण तुमच्या घरातून बॅग गेली, हा? इतकं मोठं रामायण घडलं. मालविका काही गप्पा बसली नसणार, वाटेल तसं बोलली असणार, मला माहितीये. मला एक फोन करावासा वाटला नाही का? मला हे आधी सांगितलं असतं तर इतकं सगळं रामायण घडलं असतं का? हो हो, तू अजिबात काळजी करू नको. मी बघते काय करायचं ते. तू स्वतःची काळजी घे. मालविकाला असं बोलून उपयोग नाही. हे जर तिने केलं असेल ना, तर पैसे तिनेच कुठेतरी लपवले असतील. तिच्या बेडरूम मध्ये जाऊन बघायला हवं तिच्या. खाट झोपल्यात मॅडम. तू झोप, हळू हळू हळू. तू झोपली आहेस? झोपायचीच वेळ आहे म्हणा, पण मग ओम बरोबर गेली नाहीस का? तो फॅक्टरीत गेलाय ना, तिथे मी जाऊन काय करणार? मी कशाला जाऊ ना त्याच्याबरोबर? तुला खरंच काही कळलेलं नाहीये का? बापरे, अगं नलू मावशीला अटक झाली आहे. काय? हळू. आपल्या कंपनीत नलू मावशीनी 8 लाखाची चोरी म्हणजे अफरातफर केल्याचा आरोप आहे तिच्यावर. कोणीतरी कंप्लेंट केली आहे तिची. कंप्लेंट कोणी केली? कोणी केली माहिती नाही मला, पण अफरातफरीचा आरोप आहे म्हटल्यावर 3 वर्ष तरी जेल होणारच नलू मावशीला. काय रे देवा तिच्या नशिबात आहे. सॉरी स्वीटू, पण आता नलू मावशीचं काही खरं नाही असं दिसतंय. म्हणजे काय, चाळीमध्ये पोलीस आले, घरातून तिला खेचून घेऊन गेले, म्हणजे घरातल्या सगळ्या लोकांसमोर नाक कापलं गेलं असणारच ना. घरातून घेऊन गेले म्हणजे हे सगळं कसं झालं, कधी झालं ताई? मला सुद्धा काही माहिती नाही ग. केला असेल घोळ कुठला तरी, नलू मावशीने घेतले असतील पैसे. आपण पण सगळे म्हणजे काय विश्वासाने तिला सगळा ऍक्सेस दिला होता ना. गेले आता 8 लाख रुपये. मालविका ते काहीतरी करा ना प्लीज. आई असं नाही करणार. आई असं नाही करणार. आई 8 लाखाची काय 8 पैशाची पण कधी अफरातफर नाही करणार. मालविका ते प्लीज असं नका ना म्हणू. तुम्ही काहीतरी करा ना प्लीज प्लीज. मालविका शांत हो. आता तुला आणि बाळाला त्रास होईल, तू शांत हो. मला सगळ्यात टेन्शन आलंय ते तुझ्या दादांचं. त्यांना बरं नसतं ना ग. आता ही बातमी ऐकून आपल्या चाळीमध्ये नाचक्की झालीये बघून त्यांना काही अटॅक वगैरे आला नाही, येणार नाही त्यांना अटॅक. भीती वाटते ना ग. फॅमिलीची काळजी वाटतेस तुझ्या. आता तुमचा सगळा बिझनेस चालतो त्या चपात्यांच्या विक्रीवर. उद्या हॉटेलवाल्याने सांगितलं चोर साळवींकडच्या चपात्या आम्हाला नको, तर काय करणार? आणि चिन्याच्या कंपनीत हे सगळं कळलं आणि त्याची नोकरी केली तर काय होणार आहे? मला भीती वाटायला लागली आता सगळी. आणि नलू मावशीने घेतलेले 8 लाख रुपये किती दिवस पुरणार ना? नाही, आई नाही चोरी करणार. आईने नाही केली चोरी. आई अजिबात चोरी नाही करणार. आईने काही नाही केलंय. नाही आता
ती चोरी नलू मावशीनी केली नाही, ती पैशांची बॅग नलू मावशीनी घेतली नाही, तर मग 8 लाखांची ती पैशांची अशी स्पेशल बॅग गेली कुठे? आई मी काही नाही केलं. हा, तुझी बॅग आहे ना? ही तुझी बॅग आहे. ₹8 लाख या बॅग मध्ये आहे. या पैशासाठी तू नरूला पोलीस स्टेशन का बघतीस तू? का बघतीस अशी तू? अगं ही बस बस. पुढे झाला तुझा खोटारडेपणा. ओमला फोन करायला हवा. ओम, हा आई. अरे ते पैसे म्हणजे पैशाची बॅग सापडली. आय न्यू इट. उगाच झाला ना आता नळू मावशीला त्रास. तू एक काम कर, तिथल्या सिनियर इन्स्पेक्टरला फोन दे. हा देतो. इन्स्पेक्टर, माझ्या आईला तुमच्याशी बोलायचं, म्हणजे शकुंतला खानविलकर, ज्या खानविलकर ग्रुपच्या मालक. हॅलो मॅडम. हॅलो नमस्कार, मी शकुंतला खानविलकर बोलतेय. हा बोला मॅडम. तुम्हाला आता एक कॉल येईल, तो प्लीज रिसीव्ह करा. ठीक आहे मॅडम. थँक्यू. हॅलो सर, नमस्कार, मी शकुंतला खानविलकर बोलते. ऍक्च्युली आमच्या कंपनीकडनं आमच्याच एका एम्प्लॉई विरुद्ध 8 लाख चोरीला गेल्याची कंप्लेंट करण्यात आली होती आणि आमच्या एम्प्लॉईला अटक सुद्धा झाली, पण ती कंप्लेंट खोटी आहे. सर प्लीज तुम्ही ह्यात लक्ष द्या प्लीज. या प्लीज हँडल करा. थँक्यू सो मच. का केलंस तू हे सगळं? अगं एखाद्याचा द्वेष करणं, राग करणं मी समजू शकते, तो तुझा स्वभाव आहे. अगं नलू माझी जीवाभावाची मैत्रीण आहे ग तुझी. नलू मावशी आपल्या सिद्धूची आई आहे. ती साधी आहे ग, ती साधी. आणि तिच्या विरुद्ध का केलंस तू हे? बोल ना, का केलं? हो मी केलं. Did this. ओमपर्यंत पोहोचवायचं नव्हतं, पण आता त्याला कळलंच आहे ना, तर मी मान्य करते, मी केलं. कारण ही बाई मला घरात नको होती, देवांपासून नको होती. मी तुला नेहमी सांगत होते, ह्या बाईशी ओमचं लग्न लावून देऊ नकोस. तुम्ही नाही ऐकलं, तुम्ही हिच्याशीच लग्न लावलं. हिच्यामुळे मला आयुष्यभराचा त्रास झालाय. तुम्ही हिलाच घरात आणलीत, मग मला हे करणं भाग होतं. हिला काय, हिच्या फॅमिलीला फासावर जावं लागलं ना तरी मी करणारच. का हिला त्रास झाला ना तरी मी करणारच. हिला जेलमध्ये पाठवावं लागलं ना तरी मी करणारच. हिला आणि हिच्या मुलाला काही झालं ना, मला काही फरक पडत नाही. मी आधीच सांगतो. लविका, लाज नाही वाटत आहे तुला? लाज नाही वाटत तुला हे सगळं बोलायची? अगं पिटू, ओमची बायको आहे. कळस झाला आज तुझ्या नीचपणाचा. आणि तू मुलीसाठी तू एकदा नाही 2दा मला मारलायस. मग नाही मिसेस खानविलकर, तुझ्यासारखी आई असण्यापेक्षा ना नसलेली बरी, मेलेली बरी. चालते हो, आत्ताच्या आता माझ्या नजरेसमोरून चालती हो. गेट आउट. मावशी चालली हो, मावशी. सुटू काय होतं तुला? सुटू, इथे बा, इथे.
स्वीटू तू काळजी करू नको, मी आहे ना. रमेश रमेश गाडी काढ लवकर. स्वीटू स्वीटू बाळा तू काळजी करू नको, मी आहे ना. बरं वाटतं ना स्वीटू. तुला देवा म्हणजे स्वीटूला मी नको होऊ दे. स्वीटू बाळा स्वीटू तेव्हा काय होतंय माझ्या स्वीटूला? काही नाही. लागेल तिच्या बाळाला काही झालं तर? सॉरी सर. येस सर. नाही सर, सोडतो सर. नाही रात्री अरेस्ट करायला नको होतं, चुकी झाली आमची सर. सॉरी सर. हा सोडतो. जय हिंद सर. त्या नलिनी साळवींना सोडून द्या. तुमच्या सह्या लागतील. हो. माझी बहीण असून सुद्धा माझ्या सासरच्या माणसांशी अशी कशी काय वागली ताई? इन ह्युमन. इतका खोटारडेपणा. हा आई बोल. आम्ही झालंच इथनं निघतोय. नलू मावशीला बेल. हॅलो ओम. आई काय झालं? ओम तू 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 लवकरात लवकर हॉस्पिटलला ये. अरे स्वीटू 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 बाळा. आई 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 हॅलो हॅलो. स्वीटूला काय झालं आई? हॅलो. आम्ही येतो, तू काळजी नको करू. हो काय स्वीटूला काय झालं? आपल्याला जावं लागेल हॉस्पिटलमध्ये. स्वीटूला घेऊन गेले. आय डोंट. अरे पण ऐक ना. स्वीटू सांभाळ बाळा. मला वाटतंय ना. मम्मी जी क्या हुआ इसको अचानक? अरे पोटात दुखतंय म्हणाली. बहुतेक टेन्शन घेतलंय रे तिने. ती ब्रेथलेस फील करते. समझ गए? एक्सक्यूज मी, इनको चलने नहीं हो रहा, प्रॉब्लम हो रहा है, प्लीज डॉक्टर को बुलाओ ना. स्वीटू डॉक्टरला बोलव ना हाँ, लवकर. बोला है, आ रहे हैं. डॉक्टर प्लीज. डॉक्टर बघा काय ना कशी होतंय? करते. ती ब्रेथलेस फील करते. तिच्या नर्स प्लीज यांना लगेच चेकअपला घ्या. पोटात दुखतंय हो तिच्या. पास सावकाश बाळा. डॉक्टर काय होतंय तिला? रिलॅक्स. लेट मी चेक. सांभाळा. डॉक्टर तू हाँ. क्या हुआ मम्मी जी आपको? काशी. मम्मी जी वो अभी डॉक्टर लेके गए ना, वो देख लेंगे. आप टेंशन मत लो, आप शांत हो जाओ प्लीज. अहो अचानक काय झालं असेल स्वीटूला? ओम जरा जरा घाईत चालवतोस खरे. हो. बाळ तर गेलंच आहे. सॉरी, पण आम्ही आईलाही नाही वाचवू शकलो. स्वीटू स्वीटू मम्मी जी डॉक्टर ने कहा कि चिंता करने की कोई बात नहीं है, स्वीटू ठीक है. और ये भी कहा कि जो बेबी है वो एकदम हेल्दी. अरे आपको नींद लग गई? मम्मी जी उठिए. मम्मी जी. मम्मी जी. अरे मम्मी जी. मम्मी जी. कोई है? डॉक्टर. एक्सक्यूज मी, देखो इनको क्या हो गया, प्लीज डॉक्टर को बुलाओ. मम्मी जी. अरे आपको क्या हो गया? काही नाही, बहुतेक स्ट्रेसमुळे या बेशुद्ध पडल्या. डोंट वरी. ऐसे कैसे? डोंट वरी. बॉय सिस्टर क्विक.
संभल के आप प्लीज डॉक्टर साहब। भगवान, ये क्या हुआ हमारी फैमिली के साथ? कल तो सब खुश थे, आज पहले स्वीटू फिर मम्मी जी। ये सब ना बीपी की वजह से हुआ है ना। उसको फोन करके अभी मगाचपर्यंत ओम खानविलकर फोन करत होता, रॉकीचा जीव चाललाय। करा करा फोन करा, मी काय फोन उचलणार नाही। शोधा, ती स्वीटू सापडत नव्हती तर तहान भूक सगळं विसरून ओम तू तिला शोधायला गेला होतास ना। खूप त्रास झाला होता ना तुम्हाला सगळ्यांना, आता मला पण शोधा। मला का तुम्हाला कुठेच सापडणार नाही, आणि सापडली तरी घरी नाही येणार। मम्मा, तू खूप इन्सल्ट केलास माझ्या पायावर डोकं ठेवून माझी माफी मागायची, लोटांगण घालायचं, मग मी तुला माफ करेन। आणि त्या स्वीटूला तर बिलकुल माफ नाही करणार। त्या ठप्पीमुळे माझ्या आयुष्यात ही परिस्थिती निर्माण झाली। नो, तिला तर आता मी खूपच त्रास देणार आहे। खानविलकरांच्या घरातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही। I mean it. Oh my God, guys, you just can't stop calling me. Switched off. शोधा शोधा, मला अजून शोधा। हो, मेंदूमध्ये क्लॉट म्हणजे कॉम्प्लिकेशन्स आलीच। उद्या बीपी वर खाली झालं, ब्लॅकआउट झालं तर काय करणार? कॉम्प्लिकेशन्स आणखीन वाढणार आहेत। मॅडम तुम्ही पडून राहा। नाही, मी ठीक आहे मॅडम। तुम्हाला त्रास होत होता, तुम्हाला आरामाची गरज नाही मॅडम। मी ठीक आहे, प्लीज मॅडम। मॅडम ऐका ना प्लीज मॅडम। रॉकी दादा, स्वीटू, मी ठीक आहे आता, सगळं व्यवस्थित आहे। ये सब क्या हो गया यार? मी ठीक आहे बघा, मी तुमच्या समोर उभी आहे, मला काही झालं नाहीये। हा, तू नहीं स्वीटू, मम्मी जी। रॉकी दादा, मी काय विचारते, काय झालं? इधर बैठे थे हम लोग, मैं और मम्मी जी, और अचानक बेहोश हो गई। डॉक्टर लेके गए उसको। एक मिनिट, अचानक बेशुद्ध म्हणजे काय झालं? नहीं पता स्वीटू। अचानक कसं बेशुद्ध पडलं त्या? म्हणजे काय झालं काय नक्की? थँक गॉड। स्वीटू, तू ठीक आहेस ना? बाळ कसं आहे आपलं? काय झालंय? आय एम रिअली सॉरी, मी तुझ्याशी बोललो नाही आणि त्यामुळे तुला कदाचित टेन्शन आलं असेल, म्हणूनच हे सगळं झालं। ओ भाई, डॉक्टर ने कहा बच्चा और स्वीटू दोनों ठीक है, पर त्या बेशुद्ध नाहीये, पण कोमात गेले आहे। क्या?